राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता 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 राम राम जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहावकवी कोणमाता जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री राम समर्थ। पंखा नसला तरी चालेल, पंखा नको नामस्मरणाच्या अनुषंगानं माझी श्रद्धा ज्या वेळेला विकसित होते त्यावेळेला त्या श्रद्धेचं रूपांतर निष्ठेमध्ये होतं आणि ही निष्ठा सद्गुरू किंवा परमात्मा हा एकमात्र आहे या भूमिकेशी तो स्थिर होतो। एकदा आम्ही त्यांना सर्वार्थानं आपलं म्हटलं की आपोआप आपल्यामधला असलेला मीपणाचा जो भाव आहे हा भावही तिथे कमी होतो आणि प्रपंचाच्या अनुषंगानं असणारी जी काळजी आहे त्या काळजीकडे बघण्याचा असलेला आपला दृष्टिकोनही मग बदलतो। घडणाऱ्या घटना या घडणार आहेत किंवा घडलेल्या आहेत त्याच्यावरती मला आता विशेष विचार करायचा नाही अशा रीतीची धारणा ही आपल्यामध्ये तयार होते। हे नामानं एक प्रकारानं आपल्यामध्ये होणारं परिवर्तन आहे, आपल्या अंतरंगामध्ये होणारा हा बदल आहे आणि जसजसा आम्ही नाम घेतो तसतशी ही अंतरंगामधल्या बदलाची प्रक्रिया आपल्यामध्ये घडत असते। आम्हाला ती पटकन दिसणार नाही, जाणवणार नाही, पण थेंबे थेंबे तळे साचे या न्यायानं आमच्या अंतरंगामधल्या बदलाची प्रक्रिया ही होत असते आणि म्हणून ती वृत्ती त्या अनुषंगानं येते। नाम जसजसं माझं वाढवत मी नेतो आहे तसतसा हा अनुभव मला पुढे प्रकर्षानं येत जातो। काल गोसी गोखल्यांच्या लेखाचा संदर्भ मी आपल्या समोर ठेवलेला होता की वय वर्ष 20पासनं मी कशा रीतीनं किती वेळ नाम घ्यावं। जसजसा मी प्रापंचिक भूमिकांमधून स्वतःला बाजूला करतो आहे, माझं वाक्य लक्षामध्ये घ्या, मी स्वतःला बाजूला करतो आहे। आपल्या अनेक वेळेला हा अनुभव आहे की आम्ही स्वतःहून बाजूला होत नाही किंवा आमच्या असलेल्या जबाबदाऱ्या स्वतःहून आम्ही कमी करत नाही। वय वर्ष 60 झालेलं आहे म्हटल्यानंतर ज्या महिन्यामध्ये माझं ते वय पूर्ण होतं आहे त्या महिन्यामध्ये माझी बँक मला असं म्हणते या महिन्याच्या 30 तारखेला तुम्हाला रिटायर्ड व्हायचं आहे। माझ्या कामाची गुणवत्ता कितीही असू द्या,
माझ्या कामामुळं माझ्या बँकेला, माझ्या संस्थेला, त्या व्यवसायाला कितीही उत्तमता प्राप्त होऊ द्या, तिथे भूमिका ही आहे, तुमचं वय 60 पूर्ण झालं, आता तुम्हाला निवृत्त व्हायचं आहे. म्हणून मी त्या 30 तारखेला 31 तारखेला निवृत्त होतो आणि त्यामधून मी बाजूला होतो. प्रपंचामध्ये आपल्याला आपण ठरवायचं आहे की मी आता इथे किती लक्ष द्यायचं आणि किती स्वतःसाठी लक्ष द्यायचं. म्हणून नामाचा अभ्यास जो आहे, जसजसा मी निवृत्तीकडे येतो आहे तसतसा वेळ मला वाढवायचा आहे. कदाचित माझ्या प्रकृतीच्या अनुषंगानं मला फार वेळ बसणं शक्य नाही, हरकत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत मला अर्धा तास 1 तास जरी सलगपणानं बसता आलं तरी त्यावेळेला मी बसावं आणि नामाची सवय या देहाला मी लावावी. गुरुदेव रानड्यांचा अनुभव आहे. क्षयाची बाधा झालेली असताना शरीर एवढं क्षीण झालेलं होतं की 5 मिनटंसुद्धा त्यांना बसणं अवघड होतं. म्हणून त्या 5 मिनटामध्ये जेवढं नाम घेता येईल तेवढं नाम ते घ्यायचे, पुन्हा आपल्या अंथरुणावरती आडवे व्हायचे, परत 10 मिनटानंतर उठून बसायचे, परत 5 मिनटासाठी नामाला द्यायचे, पुन्हा ते आडवे व्हायचे. 5-5 मिनटाचा अशा रीतीचा नामाचा एक भाव, एक सवय त्या देहाला ते लावत गेले आणि मग पुढे त्यांची अवस्था अशी झाली की सुरुवातीला मी नाम घेत होतो, त्या नामाला पकडण्याचा मी प्रयत्न करत होतो, आता नाम मला सोडत नाही. म्हणजे ते नाम तुमच्या संपूर्ण अंतरंगामध्ये एक प्रकारानं स्थिर होत जातं आणि त्या नामाचा अभ्यास आपल्या प्रकृती धर्मानुसार का होईना आपण नित्य जर ठेवला तर ती सवय अंतरंगाला आणि देहालाही लागते. म्हणून यज्ञतो देव जाणावा, आम्ही प्रयत्न करावा. मला जिथपर्यंत जमणं शक्य आहे तिथपर्यंत मी प्रयत्न करावा आणि पुढे असं म्हणावं, महाराज आता माझा प्रयत्न थांबला आहे, तुम्ही मला पुढे न्या. तिथे महाराज निश्चितपणानं तुम्हाला पुढे नेतात. कारण ते असं म्हणालेले आहेत, तुम्ही 1 पाऊल टाकत माझ्याकडे या, मी 2 पावलं टाकत तुमच्याकडे येतो. जर महाराजांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये 10 पावलांचं अंतर असेल, मी 1 पाऊल टाकतो, ते तिकडनं 2 पावलं टाकतात, आमच्यातलं अंतर कमी होत गेलं, महाराजांच्या जवळ मी लवकर पोचतो. म्हणून ही साधना, हा अभ्यास आपल्या जीवनाचा एक सहज भाव आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून जिथे मी ही सहजता नामामध्ये आणतो, त्यांच्या स्वाधीन होण्याचा प्रयत्न करतो, ती निष्ठा मी त्या ठिकाणी निर्माण करतो. अनेक साधकांचे, ज्येष्ठांचे अनुभव आहेत की महाराजांच्या ठिकाणी ते समर्पित होत गेले आणि त्याचा अनुभव ते घेत गेले. म्हणून आपण प्रयत्न करावा. हे जमणारच नाही किंवा असं होणारच नाही अशा रीतीनं मी माझ्या मनाला शिकवू नये. मला ते करायचं आहे, तिथपर्यंत मला पोचायचं आहे. प्रपंचामध्ये मला 10 वाजता मस्टरवरती सही करायची आहे किंवा हल्लीच्या परिभाषेमध्ये त्या मशीनवरती माझा अंगठा मला लावायचा आहे असं म्हटल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी माझ्यासमोरून बाजूला होतात आणि 10ला 5 कमी असताना मी त्या मशीनच्या समोर असेन ना, ह्याचा अट्टाहास किंवा ती काळजी मी घेतो. तसं मला साधनेच्या दृष्टीनं हवं करता आलं पाहिजे. तिथे आम्ही काळजीमुक्त होतो आणि एकदा आम्ही काळजीमुक्त झालो की आपोआप त्यांच्यातून ते नाम उसळतं. तो नामाचा भाव, मगाशी मी गुरुदेवांचं वाक्य आपल्यासमोर ठेवलं की नाम मला सोडत नाही.
ते नामाचं उसळणं. आणि ह्या भूमिकेकडे ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला आपली धारणा अशी आहे, महाराजांच्या आश्वासनामधला पुढला मार्गदर्शनाचा टप्पा येतो, सद्गुरू नामस्वरूप असतो. तो नाम देतो, नाम घेवतो आणि त्याच्या शक्तीने सर्व काही होते. सद्गुरू आपल्याला नाम देतात. तिथून आपला नामप्रवास सुरू झालेला आहे. त्या नामाच्याच अनुषंगानं आता माझी अवस्था कशी येते, सद्गुरू नामस्वरूप आहेत. कारण ते नाम देताना त्यांनी त्यांची असलेली साधना शक्ती, त्या नामाचं असलेलं सामर्थ्य माझ्यामध्ये संक्रमित केलेलं आहे. आयुष्यभर ते नाम घेत आलेले आहेत. तो त्यांचा असलेला नामाचा शक्तीचा भाव ते माझ्यामध्ये संक्रमित करतात. माझ्या हृदयस्थाला ते स्पर्श करतात. योगाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आमच्यामधल्या कुंडलिनीला ते स्पर्श करतात. आणि जसजसा मी ते नाम घेत जातो, त्या साधनेमध्ये मी राहतो, तशी ही कुंडलिनी शक्ती आपल्यामध्ये जागी होत जाते, ती कार्यरत होत जाते. कारण सद्गुरूंचं स्वरूपच असं आहे, ते श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ आहेत. श्रोत्रिय ह्याचा अर्थ शास्त्र पारंगतता. शास्त्राचा असलेला विचार, श्रुतींचं असलेलं सांगणं त्यांनी आत्मसात केलेलं आहे. त्यांनी ते समजून घेतलेलं आहे. साधनेच्या द्वारा तो भाव त्यांच्यामध्ये स्थिर होतो आहे. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे परब्रह्मतत्वाचा अनुभव. सद्गुरूंनी ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतलेला आहे. त्यांची दृष्टी त्या ठिकाणी व्यापक झालेली आहे. मनाचं उन्मन ज्याला म्हणतात, त्या मनाच्या उन्नतीचा, मनाच्या उन्मनाचा भाव हा त्यांच्यामध्ये येतो. मन उन्मन होणं म्हणजे आत्ताचं माझं असलेलं जे मन आहे ते व्यक्तिकेंद्रित मन आहे, संकुचित आहे. असलेल्या ह्या संकुचित मनाला मला व्यापक करायचं आहे. आत्तापर्यंत शिक्षणाच्या काळात कसं आहे, मी आणि माझं शिक्षण. पुढे मी गृहस्थाश्रम स्वीकारतो तेव्हा मी माझ्यापेक्षा परिवाराचा विचार करायला लागतो, कुटुंबाचा विचार करायला लागतो. म्हणजे इथे मी मधला असलेला माझा भाव आता परिवारामध्ये व्यापक होत गेला. तसं हे मन साधनेच्या द्वारा, नामाच्या द्वारा व्यापक होणं म्हणजे मी मधून मी व्यापक मी मध्ये येणं. आणि त्या व्यापक मीलाच एक प्रकारची विश्वात्मकता येते. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. सर्व प्राणिमात्रांविषयीचा एक व्यापक प्रेमभाव, जे आत्मरूप, जो परमात्मा, जे चैतन्य माझ्यामध्ये आहे तेच तुमच्यामध्ये आहे, या भावनेनं मी तुमच्याकडे बघतो. म्हणून मन उन्मन होणं म्हणजे माझं मन विकसित. आणि हे विकसित झालेलं किंवा होणारं मन हळूहळू आपल्या देहाचा विचार कमी करतं. ज्याला महाराजांनी शब्द अनेक वेळेला वापरला, आपली देहबुद्धी क्षीण होणं. मी माझ्या देहाचा विचार फारसा करत नाही, माझ्या तहान भुकेचा विचार मी फारसा करत नाही. मी इतरांचा विचार आधी करतो आणि मग मी माझ्याकडे बघतो. सगळ्यांची व्यवस्था लागलेली आहे का नाही हे महाराज रात्रीच्या वेळेला हातामध्ये एक मशाल घ्यावी, नागप्पाला बरोबर घ्यावं आणि संपूर्ण त्या राम मंदिराच्या परिसरामध्ये फिरावं आणि सगळ्यांची व्यवस्था नीट आहे ना हे बघावं. दुपारच्या प्रसादाला बसल्यानंतर हा आलेला आहे का, तो आलेला आहे का, हा अजून का आला नाही,
ही भूमिका त्यांची होती. दुपारी विषप्रयोग झालेला आहे. दिवसभर त्या विषप्रयोगाचा परिणाम, ती आग, तो दाह महाराज सोसता आहेत आणि तरीही रात्रीच्या प्रसादाला मंडळी बसल्यानंतर ज्यानं तो विषप्रयोग केलेला होता त्या माणसाला तो दिसला नाही बसलेल्या लोकांमध्ये. म्हणून एकाला ते म्हणाले, अरे जा त्याला बोलवून आण, तो इथे दिसत नाही आहे. ही जी भावना आहे, हा जो भाव आहे, हा भाव आपल्या मनाला उन्मन करणार आहे. आणि ते मन ज्या वेळेला उन्मन होतं तेव्हाच तुमच्यामधल्या देहबुद्धीचा खऱ्या अर्थानं भाव क्षीण झालेला असतो. आपण त्या नामामध्ये इतके तल्लीन होऊन जातो, त्या ब्रह्मचिंतनाचा भाव आमच्यामध्ये येतो की आम्ही तिकडेच राहतो. मिरजेला अण्णाबुवा कालगावकर म्हणून एक महापुरुष होऊन गेले. विलक्षण स्वरूपाचा भाव त्यांच्या जीवनामध्ये होता. अखंड नामामध्ये ते रमलेले. देहाचा विचार फारसा नाही. एक दिवस गावातल्या काही टार्गट मुलांनी अण्णाबुवांची गंमत करावी म्हणून लाल मिरच्यांचा ठेचा त्यांच्या समोर आणून ठेवला आणि अण्णा, ह्या मिरच्या आपण खाव्यात अशी आमची इच्छा आहे, असं ते म्हणाले. सत्पुरुष कधीच कोणाला नाराज करत नाही. त्यांनी तो आणलेला मिरच्यांचा सगळा गोळा खाल्ला. मिरच्यांनी त्यांचा परिणाम दाखवायला सुरुवात केली. संडासावाटे रक्त पडायला सुरुवात झाली, पण त्यांना त्याची जाणीव नाही. आणि ते पडणारं रक्त चाटावं म्हणून मागे कुत्री लागली. लोक म्हणत आहेत, अण्णा मागे तुमच्या कुत्री लागलेली आहे, तुमचं रक्त पडतं आहे. अण्णा त्याही अवस्थेमध्ये म्हणत आहेत, कुत्ता जाने चमडी जाने, मला त्याचं काहीही नाही. ही जी अवस्था आहे, ही अवस्था नामाच्या अखंड अविरत साधनेमधून आपल्यामधली देहबुद्धी क्षीण करणारी, देहाचं विस्मरण करणारी. आणि इथे आम्हाला आपले सद्गुरू हे नामस्वरूप अनुभवाला येतात. म्हणून महाराज म्हणाले की सद्गुरू नामस्वरूप असतो. नाम कोणाचा आहे? नाम भगवंताचा आहे. म्हणजे एक प्रकारानं ते नाम सद्गुरू घेता आहे किंवा सद्गुरूंमध्ये मी ते नाम अनुभवतोय. नाम घेताना मी सद्गुरूंच्या अस्तित्वाचा भाव लक्षामध्ये घेतो आहे. एक प्रकारानं भगवंताशी असणारा भाव हा त्या सद्गुरूबरोबर नामामधून येतो. सद्गुरू आणि भगवंत कधीही वेगळे नाहीत, ते एकच आहेत. वारंवार अवतार घेणं भगवंताला शक्य नाही, म्हणून योगाला अनुसरून भगवंत अवतार घेतो आणि आपलंच कार्य समाजामध्ये मानवाच्या उद्धाराला अनुलक्षून चालू राहावं यासाठी संतांना भगवंत पाठवत असतो. म्हणून युगाला अनुसरून भगवंताचे अवतार आहेत. पण प्रत्येक शतकामध्ये दर 50-60 वर्षानंतर तुम्हाला समाजामध्ये कोणीतरी एक महापुरुष झालेला, एक संत झालेला दिसेल की जो समाजाला नामाचा उपदेश देतोय, सन्मार्गाचा एक विचार देतो आहे. म्हणून सद्गुरू नामाच्या अनुषंगानं एक प्रकारानं भगवंत स्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये भगवंतामध्ये आणि त्यांच्यामध्ये वेगळं काहीही करायचं कारण नाही. तात्यासाहेब केतकरांना ज्या वेळेला अनुग्रह दिला महाराजांनी, मार्गदर्शन केलं आणि महाराजांच्या खोलीतून तात्यासाहेब बाहेर आले. बाहेर ब्रह्मानंद उभे होते. ब्रह्मानंद तात्यासाहेबांना असं म्हणाले, तात्या,
महाराजांनी तुम्हाला अनुग्रह दिला. तुला हो म्हणे. तुला अजून काय सांगितलं? रामरायाची मानसपूजा करायला सांगितली. ब्रह्मानंद तात्यासाहेबांना असं म्हणाले, त्यांनी तुला रामरायाची मानसपूजा करायला सांगितली, बरोबर आहे, पण मी तुला सांगतो तू त्यांचीच मानसपूजा कर. राम आणि ते वेगळे नाहीत. तात्यासाहेबांनी त्यानंतरच्या कालखंडामध्ये महाराजांच्या मानसपूजेचा भाव अखंडपणानं जपला. आणि महाराज रामच आहेत, ते परमात्मा स्वरूपच आहेत, ही धारणा ब्रह्मानंदांची होती. भाऊसाहेब केतकरांजवळ ते त्याप्रमाणे बोललेले आहेत. एक दिवस सकाळच्या वेळेला रामरायासमोर महाराजांचं निरूपण चाललेलं होतं. समोर सगळी मंडळी, माता भगिनी बसलेल्या होत्या, सगळे पुरुष बसलेले होते. नेहमीच्या आपल्या सवयीप्रमाणे ब्रह्मानंद महाराजांच्या मागे उभे होते आणि त्यांच्याच बाजूला भाऊसाहेब केतकरही उभे होते. महाराजांचं निरूपण चाललेलं. भाऊसाहेबांनी असं बघितलं की साधारणपणानं दर 10-15 मिनिटानंतर ब्रह्मानंद बुवा कधी या कोपऱ्यात बघतायत, कधी त्या कोपऱ्यामध्ये बघतायत. ते थोडेसे मनामध्ये अस्वस्थ झाले की बुवा असं का करतायत. महाराजांचं निरूपण आटोपलं आणि ब्रह्मानंद थोडेसे बाजूला झाले. त्यांच्या जवळ जात भाऊसाहेब त्यांना असं म्हणाले की बुवा मला एक विचारायचं आहे. ब्रह्मानंद म्हणाले विचार. भाऊसाहेब तिथे असं म्हणाले की महाराजांचं निरूपण चालू असताना मध्ये एकदा आपण या कोपऱ्यात बघता आहात, परत त्या कोपऱ्यात बघता आहात. भाऊसाहेब तुम्हाला काय सांगू, महाराजांचं निरूपण चालू असताना मला समोर वसिष्ठ, वामदेवाधिक, सनकाधिक मला दिसत होते. मी त्यांच्याकडे बघत होतो महाराजांचं स्वरूप काय आहे आणि ते निरूपण ऐकायला समोर कोण आलेलं आहे. म्हणजे एक प्रकाराने सद्गुरू हा भगवंताचाच भाव आहे. ही धारणा ज्या वेळेला आमच्यामध्ये येते त्यावेळेला ते नामरूप, ते नाम हे सद्गुरूंचं एक अनन्य स्वरूप होतं. तो एक अविभाज्य भाग होतो. म्हणून त्यांनी नाम दिल्यानंतर त्यांची जबाबदारी संपत नाही. त्यांची जबाबदारी अशी असते की ते आपल्याला नामाला बसवतात, आपल्याकडून ते नाम घेवतात. आणि म्हणून जिथपर्यंत मी मुक्तीच्या टप्प्यावरती येत नाही, या जन्ममरणाच्या चक्रातून मी सुटत नाही, ती अवस्था मला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते आपल्याकडे पूर्ण लक्ष ठेवून असतात. पदोपदी तो भाव त्यांच्यामध्ये असतो. म्हणून सद्गुरू म्हणजे नाम, आणि मी नाम घेतो तेव्हा सद्गुरू स्मरणाचा भावही तिथे येतो. ते नाम देतात आणि ज्या ज्या वेळेला आपण नामाला बसतो त्या वेळेला त्यांची शक्ती, त्यांची प्रेरणा तिथे कार्य करत असते. म्हणून ती शक्ती जी काही आहे ती शक्तीच सर्व काही आहे. एखाद्या कारखान्यामध्ये अनेक यंत्र कार्य करत आहेत. एका यंत्राच्या कार्यातून दुसरं यंत्र, दुसऱ्यातून तिसरं यंत्र कार्य करत असतं. पण त्या सगळ्या यंत्रांना कार्यरत ठेवणारा एकच भाग महत्त्वाचा असतो, जिथे त्या विजेचा प्रवाह सुरू होणारं बटण असतं. ते बटण ज्या वेळेला आम्ही ऑन करतो आपोआप ती यंत्र चालू होतात. सद्गुरू ही शक्ती या अनुषंगानं आमच्यामध्ये आहे. नामाच्या द्वारा ती त्या अनुषंगानं कार्य करते. म्हणून सद्गुरूंच्यामध्ये सर्वज्ञता आहे. सद्गुरूंच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हा भाव त्या ठिकाणी.
म्हणून सद्गुरू नामस्वरूप असतो. म्हणजेच सद्गुरू आणि नाम हे एक प्रकारानं ज्याला लॉ ऑफ ॲसोसिएशन, साहचर्याचा नियम, हे साहचर्य जे आहे, एकत्रित भाव जो आहे, ती भूमिका त्यांची त्या ठिकाणी येते. म्हणून माऊलीनंही 6व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विक भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे. आपण नाम घेताना होणारं आपलं स्मरण, त्या नामाला अनुलक्षून असणारा आपल्यामधला आदराचा भाव, या दोहोंमधून सबाह्य सात्विक भरे, अंतर्बाह्य आम्ही सात्विक होत जातो. म्हणून महाराजांनीच दृष्टांत दिलेला आहे. तो जो बिळामध्ये गेलेला साप आहे, त्या सापाला जर बाहेर काढायचं असेल तर सुरुवातीला आतमध्ये काठी डुसतात. तरीही तो जर बाहेर आला नाही तर त्या ठिकाणी त्याला पुंगी वाजवली जाते, तो गारुडी येतो, त्याला बाहेर घेचण्याचा प्रयत्न करतो. आणि तरीही तो आला नाही तर शेवटचा पर्याय म्हणजे उकळतं कढत पाणी त्या बिळामध्ये टाकलं जातं. त्या गरम पाण्याच्या दाहकतेनं, त्या चटक्यानं तो आतमध्ये असलेला साप वळवळ करत बाहेर येतो. महाराज म्हणाले, आम्ही सुद्धा ज्या वेळेला असं नाम घेतो त्यावेळेला त्या नामाची दाहकता आमच्या आत शिरते आणि आमच्यामधल्या विकारांना ती बाहेर फेकते. हळूहळू आमच्यातले विकार कमी होत जातात. सबाह्य सात्विक भरे. आणि तुलसीदासांनीही नामाचा विचार करत असताना दृष्टांत दिलेला आहे की नाम म्हणजे उंबरठ्यावरचा दिवा. आज आमच्या फ्लॅट सिस्टीममध्ये उंबरठा कमीच आहे. आम्हीच फ्लॅट असतो, त्यामुळे आमच्या फ्लॅटमध्ये आम्ही काय करावं हा सगळाच वेगळा विचार आहे. उंबरठ्यावरती ज्या वेळेला तो दिवा ठेवला जातो त्यावेळेला तो दिवा आतही प्रकाश टाकतो आणि बाहेरही प्रकाश टाकतो. नाम ज्या वेळेला वैखरीनं आपण घेतो त्यावेळेला ते नाम बाहेरही परिणाम करतं आणि अंतरंगातही परिणाम करतं. म्हणून सबाह्य सात्विक भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचं. आमच्यामधल्या अहंकाराचं, आमच्यामधल्या अहमतेचा भाव निघून जातो. आणि एकदा हा भाव निघून गेला की पुढे काय घडतं आहे? महाराज असं म्हणतात, नाम म्हणजे सद्गुरूंची प्रकृती. ती आपली झाली की सद्गुरूंची संगत लाभली. नाम आणि सद्गुरू हे वेगळे नाहीत असा विचार एकदा स्थिर झाला, सात्विकतेचा भाव अंतर्बाह्य माझ्यामध्ये येत गेला की सद्गुरूंच्या अनुषंगानं एक भाव माझ्यामध्ये येतो की मी जे नाम घेतो तिथे ती सद्गुरूंची प्रकृतीही त्या अनुषंगानं येते. आपली प्रकृती कशी आहे? शरीर विज्ञानाचा विचार करत असताना मी सत्वरज तम गुणांनी युक्त आहे. किंवा आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर कफ वात पित्त या त्रिदोषानं मी युक्त आहे. पण भगवंत कसा आहे? सद्गुरू कसे आहेत? तर सद्गुरू मुळात गुणरहित आहेत, कामनारहित आहेत. म्हणजे जर सद्गुरू हे गुणरहित असतील तर या सत्वरज तमाच्याही पलीकडे जाणारा भाव हा त्यांच्यामध्ये अनुभवाला येईल. म्हणजे सद्गुरूंची प्रकृती ही कामनारहित आहे. त्यांच्या मनामध्ये कुठल्याच कामना नाहीत स्वतःच्या अंगानं. त्यांच्या कामना असतील, त्यांची भावना असेल
तर ती तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आत्मोद्धाराची भूमिका आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येतो पांडुरंगा. अरे ही माणसं या भवसागरामध्ये बुडता आहेत, म्हणून आम्हाला कळवळा येतो की अरे यांना तू उद्धारून ने, यांना याच्यातून बाहेर काढ. म्हणून सद्गुरू काय, संत काय, त्यांची प्रकृती जी आहे त्यांच्यामध्ये गुणाचा भाव नाही, गुणातीत आहेत आणि कामनारहित ते आहेत. ते सद्गुरू परमात्म स्वरूप असल्या कारणानं सद्गुरूंच्यामध्ये त्या परमात्म तत्वाचाच भाव आहे. आणि परमात्मा कसा आहे? परमात्मा ओंकार स्वरूप आहे. या विश्वामधलं पहिलं अक्षर ब्रह्म जर कुठलं प्रकट झालं असेल तर ते ओंकार म्हणून आलेलं आहे. की जो ओंकार आमच्या परावाणीशी, आमच्या नाभिकमलाशी स्थिर झालेला आहे. मग जर परमात्मा हा ओंकार स्वरूप आहे, त्याच परमात्म्याचा भाव सत्पुरुषामध्ये, सद्गुरूंमध्ये आहे, तर स्वाभाविकपणानं तेही त्या ओंकार स्वरूपाशी तादात्म्य पावलेले आहेत. म्हणून भगवंताचं नाम, भगवंताचा ओंकार हा एक प्रकारानं सद्गुरूंच्या प्रकृतीशी येतो. आणि ती प्रकृती आल्या कारणानं आपोआपच ती व्यापकता त्यांच्या जीवनामध्ये येते. आम्ही विकेंडला कुठेतरी पिकनिकला जातो. पावसाळा सुरू झाला की आम्ही धबधबे बघायला बाहेर पडतो. आम्हाला असं वाटतं हा धबधबा बघावा, घाटातला पाऊस बघावा, काही काळ तिथे रमून जावं, भिजून जावं. हे सगळं आम्ही का करतो? आमच्या मनाला प्रसन्नता यावी, आम्ही अधिक आनंदी व्हावं, उत्साही व्हावं, हा भाव आपल्यामध्ये. तसं नाम घेतानाही मला प्रसन्नता येणं, मला अधिक नामासाठी मी बसावं, बाकीची कामं मी बाजूला ठेवावीत किंवा ती दुर्लक्षित करावीत, असा उत्साह माझ्यामध्ये येणं ही खऱ्या अर्थानं एक प्रकारानं त्या नामाशी, सद्गुरूंशी, परमात्म तत्वाशी निर्माण झालेली धारणा आहे. म्हणून रामानंद महाराजांचं जे ओवीबद्ध चरित्र आहे, त्या ओवीबद्ध चरित्रातल्या पहिल्या अध्यायातल्या 5व्या समासामध्ये सद्गुरू स्तवनाचा विचार करत असताना तिथे ओवी अशी येते, अंतरशुद्धीची प्रचिती, अंतरीच उपजे रामी प्रीती, वाटे घडावी सत्संगती श्री सद्गुरू रायाची. अंतरशुद्धीची प्रचिती, नाम घ्यायला लागल्यानंतर आपल्यामध्ये जी शुद्धी होते, अंतःकरणाचा भाव, त्यातला असलेला मळ हा निघून जातो. त्याच्यामधूनच रामाचा प्रेमभाव, ती रामाची प्रीती आपोआप दृढ होत जाते. आणि त्यासाठी वाटे घडावी सत्संगती श्री सद्गुरूरायाची. सद्गुरूंच्या सहवासामध्ये मी राहावं, त्यांच्या सेवेमध्ये मी राहावं, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी राहावं, हा भाव तिथे येतो. आणि पुढची ओवी आहे, मनासी करील सद्गुरू अधीन, बुद्धी ठेवीन तेथे गहाण, चित्ते करीन त्यांचे चिंतन, अहंकार सांडोनी. मनासी करीन सद्गुरू अधीन, माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त आणि माझा अहंकार, मनबुद्धी चित्त अहंकार या चौघांनी तयार झालेलं माझं अंतःकरण जे आहे, ते अंतःकरण मी आपोआप त्यांच्यामध्ये समर्पित करत जातो. म्हणून मनालाही मी त्यांच्या अधीन करावं, बुद्धीही त्यांच्याच ठिकाणी गहाण ठेवावी. एखादी वस्तू, एखादा दागिना ज्या वेळेला आम्ही सोनाराकडे गहाण ठेवतो, त्यावेळेला जोपर्यंत त्याच्याकडून घेतलेली रक्कम मी त्याला परत करत नाही, तोपर्यंत ती वस्तू त्याच्या मालकीची आहे.
इथे मी बुद्धी गहाण टाकणं म्हणजे मी करतो आहे किंवा मला खूप काही कळतं आहे हा भाव नाही. मी तिथे माझी बुद्धी गहाण टाकणं, त्यांच्या स्वाधीन करणं. आणि हे किती आहे? सगळं ज्ञान आपल्याजवळ असतानाही आपण त्या ज्ञानाला, लौकिकाला पूर्णपणानं बाजूला करणं आहे. महाराज गेल्यानंतर समाधीच्या बांधकामाचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. अप्पासाहेब भडगावकर, भाऊसाहेब केतकर ही काही मंडळी त्या ठिकाणी काम करत होती. भाऊसाहेब केतकर लौकिक व्यवहाराच्या पातळीवरती इंजिनियर होते. PWDमध्ये त्यांनी पूर्ण काळ सरकारी नोकरी केलेली होती. त्यामुळे त्या ठिकाणी ते उभे होते. ते काम चालू असताना आणि बोलता बोलताना ते सहज असं म्हणाले की आपण असं करूया की या ठिकाणून अभिषेकानंतरचं असणारं हे सगळं तीर्थ जे आहे हे तीर्थ माणगंगेकडे जाईल असं आपण बांधकामामध्ये विचार करू. अप्पासाहेब भडगावकर त्या ठिकाणी असं म्हणाले, भाऊसाहेब तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काही बोलू नका. बांधकाम इंजिनिअरिंग क्षेत्राचं ज्ञान आणि तरीही ज्या वेळेला अप्पासाहेब भडगावकर असं म्हणतात की तुम्ही बोलू नका, त्यानंतर भाऊसाहेब समाधीच्या बांधकामाबद्दल काहीही बोलले नाहीत. तोंडातून एकही अक्षर त्यांनी काढलं नाही. बाहेर आल्यानंतर कुणीतरी भाऊसाहेबांना असं म्हणालं, भाऊसाहेब तुम्हाला अप्पासाहेब बोलले जरा वाईट वाटलं असेल. नाही, ते कोणासमोर बोलले? समाधीच्या समोर बोललेत. म्हणजे महाराज बोललेले आहेत आणि महाराज जे बोलले ते बरोबर आहे. मला काही कळत नाही, मी फक्त नाम घ्यावं, कारण जाण्यापूर्वी मला महाराज म्हणालेले आहेत 12 वर्ष तुम्ही इथे राहा आणि नाम घ्या. माझी भूमिका, माझी जबाबदारी तेवढीच आहे की मी इथे राहून नाम घ्यायचं आहे. आपली बुद्धीही जिथे आम्ही गहाण टाकतो, चित्ताच्या पातळीवरती चिंतन जे माझं आहे तेही नामाचं आणि सद्गुरूंचं चिंतन होतं, तेव्हाच आम्ही खऱ्या अर्थानं सद्गुरूंच्या प्रकृतीशी कुठेतरी येतो. आणि एकदा सद्गुरूंना काय हवं, त्यांची भूमिका काय आहे ही मी लक्षात घेतली की त्या अनुषंगानं ती आपली झाली की सद्गुरूंची संगत लाभली. त्यांच्या प्रकृतीशी, त्यांच्या विचारांशी, त्यांच्या मनाशी माझं मन जुळलं की आपोआप मला त्यांची संगत लाभते. 25 वर्ष दोघंही एकमेकांना कुठेही भेटलेले नाही. हल्ली थोडा काळ बदललेला आहे. कुठेतरी आमची ओळख होते, ऑफिसमध्ये असेल, कॉलेजमध्ये शिकताना असेल. पण एक सर्वसामान्य विचार जर आपण केला तर विवाह ठरत असताना त्या मुलीनंही त्या मुलाला पहिल्यांदा बघितलेलं आहे, मुलानंही मुलीला पहिल्यांदा बघितलेलं आहे. फारसा दोघांचा कुठेही परिचय नाही. पण एकदा लग्न दोघांच्याही वडीलधाऱ्यांनी घरातल्या ठरवल्यानंतर मनोमन ते दोघं एकमेकांना आपलं मानायला लागतात. तू माझी, तुम्ही माझे, हे जे एक अंतःकरणातून येणारा हा भाव आहे. एकमेकांना इथे कुठे सांगावं लागत नाही, ही तुझी बायको आहे आणि हा तुझा नवरा आहे. किंवा विवाहाच्या मंत्रांमध्ये कधी गुरुजी आम्हाला असं म्हणत नाहीत, आता हातामध्ये माळ घ्या आणि तू असा जप कर, हा माझा नवरा आहे, आणि तू असा जप कर, ही माझी बायको आहे. ज्या क्षणी तो विवाह निश्चित होतो, ज्या क्षणी तो विवाह प्रत्यक्ष आकाराला येतो, दोघंही जण एकमेकांना आपले मानायला लागतात. नामाच्या द्वारा मी सद्गुरूंच्या अनुषंगानं एक भाव सिद्ध केला
मनबुद्धी चित्त अहंकाराला तिथे समर्पित केलं. त्यांच्या प्रकृतीशी माझी प्रकृती मी जोडवायला लागलो की आपोआप माझीही प्रकृती त्यांना काय हवं हे जाणत जाते आणि तिथे सद्गुरूंची संगत लाभली. त्यांच्या सहवासामध्ये राहावं, त्यांच्या दर्शनामध्ये राहावं, त्यांच्या कृपादृष्टीमध्ये राहावं, ही भूमिका आपल्या समोर त्यावेळेला येते. म्हणून अनेक अनुभव ब्रह्मानंदांच्या चरित्रामध्ये असे आहेत की स्नान करता करताना ब्रह्मानंदांना असं वाटावं की अरे महाराज मला हाक मारता आहेत, तसेच ओले त्यानं त्या अंघोळीच्या भूमीतून बाहेर यावं आणि महाराजांच्या समोर हात जोडून उभं राहावं. महाराज काय आज्ञा आहे. एकदा तर ते वरती महाराजांच्या तिथली कौलं साफ करत होते. पावसाळा जवळ आलेला. त्यांना ती काम करता करताना असं वाटलं की अरे महाराज मला हाक मारतायत. वरनं त्यांनी एकदम उडी टाकली, कुठलाही विचार केला नाही आणि महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले. म्हणजे महाराजांच्या संगतीचा, सद्गुरूंच्या संगतीचा लाभ हा तिथे सर्वार्थानं आपल्या समोर येतो. म्हणून सद्गुरूही मला खरे वाटतात, त्यांनी दिलेलं नामही मला खरं वाटतं आणि ज्या ज्या वेळेला मी नाम घेतो त्या त्या वेळेला ते माझ्या जवळ आहेत हा भावही तिथे येतो. आता माझं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार नामाशी इतकं तादात्म्य होत जातं की महाराज म्हणाले तसं पोटभर नाम घ्या. आम्ही पोटभर नाम घेण्याचा भाव येतो. पोट शब्दामध्ये काय आहे तर पोटाचं कार्य आम्ही जे अन्न ग्रहण करतो त्याच्यामधून आम्हाला येणारी तृप्तता, येणारं समाधान, येणारी प्रसन्नता हा भाव तिथे आहे. म्हणजे पोट दृश्याचा विचार आणि नाम अंतरंगाचा भाग आहे. जसा आहार ग्रहण केल्यानं, खाणं मी घेतल्यानंतर मला तृप्तता मिळते आहे, तसं नाम घेतल्यानंतर अंतरंगातली तृप्तता म्हणजे माझ्या वृत्तीचं समाधान, माझ्या ठिकाणी निर्माण होणारी प्रसन्नता हा भाव माझ्यामध्ये येतो. म्हणून पोटभर नाम घेणं, दोन्ही भाव इथे येतात, दृश्य आणि अदृश्य, बाह्यंग आणि अंतरंग दोघांमध्ये एक प्रकारचा भाव त्या ठिकाणी तयार होत जातो. आणि तिथून पुढलं आश्वासन महाराजांचं आहे, सद्गुरूंकडून येणाऱ्या नामात सद्गुरूंची जाणीव आहे. त्या जाणीवेत सद्गुरू असतो. आपण त्या जाणीवेमध्ये राहावे याचे नाव अनुसंधान. अनुसंधानाची व्याख्या महाराजांनी आमच्या समोर इथे ठेवली. सद्गुरूंकडून येणाऱ्या नामात त्यांच्या असणेपणाची जाणीव ते आहेत. कारण जेव्हा मला संगत लाभते, आपण एकत्र आलो म्हणजे मला तुमचा, तुमचा मला एक संग लाभला, एक सहवास घडला. आणि हा सहवास घडल्या कारणानं एकमेकांच्या असणेपणाची जाणीव, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण हा भाव तिथे येत गेला. जाणीव ह्याचा अर्थ अस्तित्व. महाराजांचं अस्तित्व मला जाणवणं, महाराज आहेत हा भाव माझ्यामध्ये अधिक दृढ होत जाणं, ही अस्तित्व भावना. म्हणून सद्गुरूंकडून येणाऱ्या नामात सद्गुरूंची जाणीव आहे. कारण ते नाम त्यांचं सर्वस्व आहे. कळायला लागल्यापासून आत्तापर्यंत एका नामाशिवाय मी काहीही बोललेलो नाही असं महाराज म्हणालेले आहेत. म्हणजे नामाचा भाव त्यांच्यामध्ये इतका दृढ आहे, इतका घट्ट आहे
की त्यांनी जे नाम दिलं त्या नामामध्ये एक प्रकारानं त्यांचं सर्वस्व आहे. म्हणून सायं प्रार्थनेतही उपासनेमध्ये आपल्या गुरुपरंपरेचा उल्लेख आहे. त्या गुरुपरंपरेच्या उल्लेखामध्ये शेवटी ब्रह्मानंदांनी असं म्हटलेलं आहे की नामामृत अखंड पान तृप्तम अहम आनंदसागरम. मी आणि आनंदसागर आम्ही अखंड नामानं तृप्त आहोत. ही नामामृताची भावना, ही तृप्तीची भावना सद्गुरूंच्या सहवासातून, सद्गुरूंच्या संगतीमधून येते. म्हणून मी नाम घेतलं, अनुग्रह घेतला, रोज फक्त मी 13 माळा करेन, आता माझी जबाबदारी संपली, असं इथे नाही. इथे आपली साधना मला कशी वाढवता येईल, कशी अधिक करता येईल, हा भाव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मला जर वार्षिक प्रमोशन मिळायला उशीर झाला तर लगेच मी वरिष्ठांशी संपर्क करतो. एप्रिल महिन्यामध्ये माझं प्रमोशन होतं, पगार वाढ होती. आज जून महिना सुरू झाला, मला ती का मिळाली नाही? म्हणजे मी माझ्या पगारामध्ये दरवर्षी जी काही कार्यपद्धती असेल तिथे वाढीची अपेक्षा करतो. मी व्यवसायामध्ये असेल तर गेल्या वर्षी माझा 1 लाख नफा झाला, यावर्षी तो 1.5 लाख किंवा 2 लाख कसा होईल असा विचार मी करतो. जर मी माझ्या लौकिकामध्ये, माझ्या प्रपंचामध्ये वाढीची अपेक्षा करतो तर अनुग्रह घेतल्यानंतर दरवर्षी मला हे आत्मचिंतन, हे आत्मपरीक्षण करायचं आहे की अरे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मी माझं नाम वाढवलं का? माझ्या सद्गुरूंच्या अस्तित्वामध्ये, त्यांच्या असणेपणाच्या जाणीवेमध्ये मी किती राहतो आहे? ते म्हणतायत ना, प्रपंच माझ्या स्वाधीन करा आणि तुम्ही नाम घ्या. मग मी माझा प्रपंच त्यांच्या स्वाधीन किती करतो आहे? किती मी निश्चिंत होत नाम घेतो आहे? ही भावना सद्गुरूंच्या जाणीवेच्या अनुषंगानं आहे. आणि म्हणून प्रतिवर्षी का होईना, मग तो काळ तुम्ही तुमच्या ह्याने ठरवू शकता. या गुरुपौर्णिमेपासून त्या गुरुपौर्णिमेपर्यंत, ह्या पुण्यतिथीपासून त्या पुण्यतिथीपर्यंत, या जन्मोत्सवापासून पुढच्या जन्मोत्सवापर्यंत मी माझं नाम कसं वाढवत नाही, त्याच्यासाठी अधिक वेळ मी कसा देईन. म्हणून अनुसंधानामध्ये जाणीव आहे, त्यांचं स्मरण आहे, त्यांच्या अस्तित्वाची भावना आहे. आणि ही भावना अखंडपणानं ज्या वेळेला आपल्या समोर येते त्यावेळेला ते अनुसंधान होतं, ते अखंड स्मरण होतं. गोष्ट अगदी साधी. तुम्ही आम्ही विचार करू की अरे जाऊ दे, ह्याचं काय एवढं महत्त्व, पण अनुसंधान कसं ठेवावं? भाऊसाहेब केतकरांचा एक प्रसंग आहे. रोज रात्री तव्यावरती ते 2 चमचे का होईना पिठलं करायचे. कोणीतरी असं म्हणालं, भाऊसाहेब हे रोज काय पिठलं करता आणि तेही करताना तुम्ही 2 चमचे करता आहात? भाऊसाहेब तिथे असं म्हणाले, महाराजांना पिठलं आवडतं म्हणून ते रोज 2 चमचे का होईना पिठलं करताना माझ्या महाराजांना हे आवडतं आहे, ह्या स्मरणाचा भाव माझ्यामध्ये राहतो आणि त्यांचं स्मरण होतं. गोष्टी साध्या असतात, पण माझ्या महाराजांना काय आवडेल, माझ्या महाराजांना काय आवडत नाही, एवढं जरी माझ्या डोळ्यासमोर मी ठेवलं तर प्रपंचातल्या कर्मामध्ये, प्रत्येक पावलापावलामध्ये आपोआप त्या अनुसंधानाचा भाव येईल. आणि त्या अनुसंधानामधून अनेक चांगले गुण आपल्यामध्ये विकसित होतात. आज मोठी कुटुंब फार कमी आहेत.
मिया बीबी आणि एखादा राजपुत्र किंवा एखादी युवती, राजयुवती एवढाच आमचा प्रपंच आहे. पण मोठं कुटुंब जे आपल्यापैकी अनेकांनी, जुन्या मंडळींनी अनुभवलेलं, मोठ्या कुटुंबांमध्ये माणसं खूप असतात. घरातली सून कुटुंबातल्या सगळ्यांच्यासाठी काम करत असते, पण तिच्या अंतःकरणामध्ये नवऱ्याचं स्मरण कायम असतं. आपण जर एखाद्या लहान मुलाला जन्म दिलेला असेल आणि ते पाळण्यात झोपलेलं असेल, तिचं स्मरण त्या मुलाच्या अनुषंगानं जागं असतं. त्यानं थोडा जरी रडण्याचा आवाज केला, बाकीच्या कोणालाही तो ऐकू जात नाही, पण मागच्या परसदारी ती काहीतरी काम करत असते, तिला मात्र तो आवाज बरोबर ऐकू येतो. ती मुलाच्या पाळण्याजवळ येते. जाणीव जिथे माझी जागी आहे, अस्तित्व भावना जिथे जागी आहे, एक भाव, एक तंतू कुठेतरी मी जोडलेला आहे, ही भावना तिथे येते. म्हणून हीच जाणीव महाराजांच्या अस्तित्वाची आपल्या समोर असणं अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराजांच्याच बोधकथेमधली गोष्ट आहे, अनुसंधान कसं असावं. एका गावामध्ये एक अत्यंत धाडसी मनुष्य होता. ठिकठिकाणी भ्रमंती करावी आणि अनेक वस्तू गोळा कराव्यात, हा त्याला छंद होता. म्हणून प्रत्येक गावामध्ये जावं, तिथे माहिती घ्यावी आणि त्या वस्तू गोळा करत पुढे जावं. एका गावामध्ये तो आला. त्या गावामध्ये आल्यानंतर एका गुराखेशी आणि त्याची भेट झाली. तो गुराखी त्याला असं म्हणाला की तुम्ही वेगवेगळ्या वस्तू गोळा करता आहात, माहिती घेता आहात, म्हणून तुम्हाला मी एक माहिती देतो. ह्या जवळच्या अरण्यामध्ये रात्रीच्या वेळेला एक नाग येतो आणि त्या नागाच्या डोक्यावरती एक मणी आहे. तो मणी तो काढून ठेवतो आणि त्याच्या प्रकाशामध्ये तो काही काळ तिथे नृत्य करतो आणि पुन्हा तो निघून जातो. याच्या मनामध्ये असं आलं की अरे, तो जर मणी काढून ठेवत असेल तर आपण तो मणी आपल्याकडे हस्तगत करावा. म्हणून 2 दिवस त्यानं त्या नागाचं निरीक्षण केलं आणि तिसऱ्या दिवशी एक पाटीभर शेण त्यानं घेतलं आणि तो जिथे झाडाच्या जवळ येत होता त्या झाडाच्या वरती तो जाऊन बसला. ठरल्याप्रमाणे तो नाग आला, डोक्यावरचा मणी त्यानं काढून ठेवला आणि तो त्या ठिकाणी नाचायला लागला. त्याचं नृत्य तो करत राहिला. यानं निरीक्षण केलं आणि ते आणलेलं जे शेण होतं ते शेण बरोबर त्या मण्यावरती पडेल अशा पद्धतीनं त्यानं ते टाकलं. मण्यावरती ते शेण पडल्याबरोबर प्रकाश थांबला, अंधार झाला आणि नाग अस्वस्थ झाला. त्याला चाहूल लागली की इथे कोणीतरी माणूस आहे, म्हणून त्यानं ते स्थान सोडलं नाही. 3 दिवस तो नाग त्या झाडाच्या पायथ्याशी त्याच्या जागेवरती बसून होता. आता तो खाली बसलेला म्हटल्यानंतर हाही 3 दिवस झाडावरती तसाच बसलेला. शेवटी याला कंटाळा आला आणि त्यानं विचार केला की अगदी हळुवारपणानं आपण मागच्या बाजूने उतरूया आणि पुढे जाऊ. म्हणून तो त्या झाडावरनं अत्यंत सावधानतेनं उतरला. पण तरीही तो नाग मण्यामुळे अस्वस्थ होता, त्याला ती चाहूल लागली आणि बरोबर तो त्या माणसाजवळ आला, कडकडून त्याला चावला. तो माणूसही मेला आणि हा नागही तिथे मरून गेला. महाराज आम्हाला तत्त्व देतात इथे चिंतनाला की नाग ज्याप्रमाणे त्या मण्याला आपल्या प्राणापलीकडे जपतो, तसं भगवंताच्या अनुसंधानाला माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण नाम सुट्टा उपयोगाचा. ही अनुसंधानाची धारणा सद्गुरूंकडून आपल्याला येते. म्हणून
त्यांच्या असणेपणाच्या जाणीवेमध्ये अनुसंधान आहे, त्यांच्या स्मरणाचा भाव आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्या स्मरणाचा भाव माझ्या देहाला व्यापतो त्यावेळेला आपोआप माझ्यातल्या कर्तेपणाचा भाग कमी होतो, माझ्यातला मीपणाचा भाव बाजूला होतो. मग हे अनुसंधान मी कसं करावं? तर त्या अनुसंधानामध्ये माझी असणारी जी कर्म आहेत ती कर्म नेहमीच सद्गुरुदत्त नामामध्ये करावी. मी माझ्यासाठी करत नाही, ते माझ्याकडनं करवून घेता आहेत, हा भाव आपला तिथे असावा. कर्म केल्यानंतर ते कर्म त्यांना अर्पण करणारी भूमिका घ्यावी. तुम्ही माझ्याकडून हे कर्म करून घेतलेलं आहे, इदं न मम तत्सद ब्रह्मार्पणमस्तु, अर्पणाचा भाव घ्यावा. आणि वैखरीनं असलेला आपला नामाचा भाव, ते अनुसंधान अजिबात कमी होऊ नये. आपल्या प्रत्येकाच्या नामस्मरणाची सुरुवात ही वैखरीमधून होते. पण खरी गंमत अशी आहे की शब्दाची निर्मिती जिथून होते तिथून हा शब्द वैखरी वाटे बाहेर येतो. म्हणून परावाणीमध्ये ओंकाराचं स्थान आहे. ओंकार पहिला शब्द आहे. हा इथून भगवंताचं नाम सुरू होतं. पश्यंतीमध्ये येतं तेव्हा तिथे एक भाव त्याला येतो. त्या भावाला मध्यमेमध्ये कंठात नाम येतं, त्यावेळेला व्यक्त होणारी धारणा तिथे येते आणि वैखरीमधून ते व्यक्त होतं. म्हणून नामाचा प्रवास, शब्दाचा प्रवास परावाणीतून वैखरीपर्यंत आहे आणि नाम घेण्याचा प्रवास हा वैखरीतून परावाणीकडे जाणार आहे. म्हणजे जिथून शब्द येतो तिथेच तो शब्द पुन्हा जाऊन पोचतो. म्हणून जसजसा आम्ही नाम घेत जातो तसतशी एक एक भाग, एक एक अवस्था आम्हाला येत जाते. वैखरीनं नाम घेताना या देहाला ती जी एक सवय लागते, त्या सवयीचा एक भाग म्हणजे मध्यमेमध्ये आमचं नाम येतं. भले माझे ओठ हलणार नाहीत, जीभही हलणार नाही, पण तरीही या कंठामध्ये त्या एका सवयीनं, त्या एका अभ्यासानं नामाचा भाव जागा राहील. व्यवहारात जर आपण बघितलं तर हा पंखा चालू आहे. मी पंखा बंद करताना माझं बटण मी बंद करतो, पण त्या ठिकाणी पंख्याची पाती पुढचं अर्धा मिनिट का होईना चालू राहतात, फिरत राहतात. वैखरीनं मी नाम थांबवलं तरी त्या नामाचा एक भाव मध्यमेमध्ये स्थिर होतो. म्हणून कंठातही ते नाम राहतं आणि तसा अभ्यास जसा पुढे जातो तसं ते हृदयाकडे येतं. पश्यंतीमध्ये ते नाम येतं. वैखरीनं आणि मध्यमेमध्ये नाम घेताना ते मेंदूशी काहीसं जोडलं जातं, म्हणून मीपणाचा, देहाचा भाव तिथे राहतो. पण पश्यंतीमध्ये नाम शिरताना ते बुद्धीशी, मनाशी, मेंदूशी बाजूला होतं आणि ते अंतःकरणाकडे शिरतं, आत्म्याकडे ते सरकतं. म्हणून एक प्रेमभाव हृदयस्थाच्या अनुषंगानं येतो आणि तिथूनच ते परावाणीमध्ये जाऊन पोचतं की ज्या परावाणीमध्ये ते नाम गेलं की त्या सर्वांगाला ते व्यापतं. म्हणून परवा मी म्हटलं होतं की नाम एकदा सर्वांगाला व्यापलं की कुठेही तुम्ही कान लावा, तुम्हाला त्या नामाचा स्पंदन भाव ऐकायला येतो. म्हणून हा अभ्यास, हा प्रयत्न नामाच्या अनुषंगानं, अनुसंधानाच्या अनुषंगानं आपण जसजसा करत जातो आमचं नामसाधन पुढे सरकतं आणि त्या नामसाधनामधून विवेक आणि वैराग्य संपन्नता आमच्यामध्ये येते. आमचा विवेकही उत्तम येतो आणि वैराग्य म्हणजे दृश्याच्या अनुषंगानं, देहाच्या अनुषंगानं, प्रपंचाच्या अनुषंगानं
जी अनासक्ती आहे तो अनासक्त भाव येतो. आहे आहे, नाही नाही. असलं तरीही मला आनंद आहे आणि नसलं तरीही त्याचं दुःख नाही, ही भावना इथे येते. यालाच ब्रह्मानंद भाव म्हणतात. आम्ही त्या एका आनंदाशी, त्या परमानंदाशी जोडले जातो. आणि म्हणून जर माझं नाम होत नसेल, नामामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होत असेल किंवा त्या अनुषंगानं ती आनंदाची भावना येत नसेल, तर नारद भक्तिसूत्रामध्ये महर्षी नारद असं म्हणतं आहे की अशा भक्ताची अवस्था काय आहे? तदविस्मरणे परम व्याकुलता. अत्यंतिक व्याकुळ होऊन जाणं. आज माझं नाम झालं नाही, आज नामाला मला बसता आलं नाही, ही भावना जी आहे ही भावना आमच्यामध्ये येते. आणि म्हणून नाम मी घेतो, नामाच्या बरोबर सद्गुरूंचा सहवास अनुभवतो, त्या सहवासामधून अनुसंधानाची स्थिरता माझ्यामध्ये आणतो आणि एक प्रकारानं मी ब्रह्मानंद भावाकडे सरकतो. आणि एकदा ही अवस्था आली जिथे तुकारामांचे शब्द आहे, एकविध वृत्ती न राहे अंतरी, स्मरणीच हरी विस्मृती है. आपल्या वृत्तीमध्ये हरीचं स्मरण, माझी जागृत अवस्था असू दे, स्वप्न अवस्था असू दे, सुषुप्ती अवस्था असू दे, गाढ निद्रेची अवस्था असू दे, मी नामापाशी पूर्णपणानं जोडला जातो. त्या नामाला मी सोडत नाही. आणि ही अवस्था ज्या वेळेला येते त्यावेळेला महाराज पुढे असं म्हणत आहेत, आपली भावना महाराजांनी मांडलेली आहे. महाराज, आपली भेट झाली, आता मला काही करायचे राहिले नाही असे म्हणणारा मनुष्य मला सर्वात आवडतो. त्याचे कर्तेपण मेल्यामुळं त्याची काळजी मला लागते, तो सर्वात नंबर पहिला. महाराजांनी पहिला नंबर कोणाला दिला हे आपल्या समोर आहे. मी कुठल्या नंबरवरती आहे हे आता मला बघायचं आहे. आपण या विचारचिंतनाचा पहिल्या नंबरचा भाग उद्याला बघूया. आज याच ठिकाणी विराम घेऊ. जानकी